Everyone, can you see my screen? Hello. Yes, Yes, sir. oh, this is sir. Yes, Priya. sir. Okay, we will start now. First of all, a very good afternoon to one and all. Dear students, we were discussing the accounting standards of the first topic of the advanced accounting. Now, today I'm going to talk about the new accounting standard, that is AS12, which is known for accounting for government grants. I think this accounting standard is new to you and you might not be heard more about this government grants. So first of all, let me tell you that one of the basic function of any good government is to promote the economic and industrial development of the country. And the government discharges this function either by undertaking the promotional activities directly or by promoting or providing the incentives for certain item of activities. Actually, the incentives can be the shape of like direct assistance through the tax breaks or sometime direct monetary assistance by way of activities which are oriented in the form of grants. थोडक्यात सांगायचं म्हणजे काय तर विद्यार्थी मित्र, जेव्हा मी तुम्हाला गव्हर्नमेंट ग्रांट्स असं म्हणतो तेव्हा प्रश्न पहिल्यांदा येतो की गव्हर्नमेंट ग्रांट्स म्हणजे नक्की काय. तर तुम्हाला माहिती आहे की कोणत्याही सरकारला आपलं जर कार्य खूप चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर त्या सरकारने काय केलं पाहिजे, तर देशाचा आर्थिक आणि औद्योगिक विकास साधण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि मग जर एखाद्या गव्हर्नमेंटला देशाचा आर्थिक आणि जर औद्योगिक विकास करायचा असेल तर सरकारला देशातील उद्योगांना वेगवेगळ्या प्रकारची मदत किंवा त्या उद्योगांना पुढे जाण्यासाठी काही ना काहीतरी ह्या सरकारला करणं गरजेचं असतं. आणि मग सरकार हे ज्या पद्धतीने करतं तर त्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. बऱ्याचदा सरकार प्रत्यक्षपणे उद्योगांना अर्थसहाय्य करतं जेणेकरून आपला आर्थिक विकास होण्यास मदत होते. काही वेळेला अप्रत्यक्षपणे देखील सरकार त्यांना मदत करत असतं. तर आता अप्रत्यक्ष मदत म्हणजे काय, तर जर एखाद्या व्यक्तीने दुर्गम भागामध्ये जर एखादा उद्योगधंदा किंवा उद्योग स्थापन केला असेल तर अशा वेळेला गव्हर्नमेंट काय करतं, तर गव्हर्नमेंट त्या व्यक्तीला टॅक्स मधून सूट देते. हा झाला इनडायरेक्ट असिस्टन्स. आणि डायरेक्ट असिस्टन्स म्हणजे काय, तर एखाद्या उद्योगाला समजा पैशांची गरज असेल आणि पैशांच्या अभावी जर तो उद्योग चालू शकत नसेल तर अशा वेळेला सरकार प्रत्यक्षपणे त्या व्यक्तीला पैशांची मदत करते आणि तो उद्योग चांगल्या प्रकारे चालतो. तर अशा प्रकारे सरकार आर्थिक आणि औद्योगिक विकास साध्य करत असतं आणि साध्य करत असताना सरकारला अशा प्रकारच्या मदती कराव्या लागतात. आणि म्हणून मदती ज्या असतात ह्या मदती वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रांट्स म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रँटच्या स्वरूपामध्ये देखील सरकार हे मदत करत असतं. आणि जेव्हा अशा प्रकारची मदत एखाद्या उद्योगाला एखाद्या व्यवसायाला मिळते तेव्हा त्या उद्योगाचं किंवा व्यवसायाचं मिळालेल्या ग्रँटचं अकाउंटिंग कसं करायचं या संदर्भातला आजचा आपला हा अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 12 आहे. समजलंय का सगळ्यांना? हॅलो, Yes, sir. माझा आवाज लाऊड आणि क्लिअर आहे का सगळ्यांसाठी? Yes, sir. ओके. Yes, sir. Now, Yes, sir. we will talk about the accounting standard number 12. So first of all, when I talk about the accounting for government grant, you should first know that the applicability of this accounting standard. Actually, this AS12, it is mandatory in nature with effect from the 1st of April 1994 for all the enterprises. हा अकाउंटिंग स्टँडर्ड 1 एप्रिल 1994 पासून सर्व प्रकारच्या व्यवसायाला उद्योगांना ऍप्लिकेबल आहे, म्हणजे त्यांनी हा पाळावाच लागतो. Now, what is the objective of this accounting standard? The objective of this accounting standard is that all the enterprises, those who are getting the different types of government grants from the government, they may be called either by their names such as subsidies, or you can say cash incentives, duty drawbacks. All these are considered as grants. And the objective of this accounting standard is to provide for accounting for these grants, as the receipt of grant is important for preparation of the financial statement of an organization. And therefore, as per this accounting standard, the more emphasis is given on the method of accounting of government grant, and it is desirable to give to which the business or enterprise has been benefited from this such grant.
आता याचा जो ऑब्जेक्टिव्ह आहे तो ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर पहिला महत्वाचा ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ज्या उद्योगांना व्यवसायांना सरकारचा अर्थ पुरवठा होतो ग्रँटच्या स्वरूपामध्ये, ड्युटी ड्रॉबॅकच्या स्वरूपामध्ये, किंवा मग तुम्ही त्याला सबसिडीच्या स्वरूपामध्ये, किंवा प्रत्यक्षपणे सरकार काही पैसे देऊन उद्योगांना मदत करतं. तर ज्या उद्योगांना अशा प्रकारचे गव्हर्नमेंटकडून ग्रँट मिळालेले आहे, तर अशा उद्योगांचं अकाउंटिंग कसं करायचं हा पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे या अकाउंटिंग स्टँडर्डचा. आणि दुसरं म्हणजे अकाउंटिंग करत असताना कोणती मेथड ऑफ अकाउंटिंग या ठिकाणी वापरली पाहिजे, तर हे ऑब्जेक्टिव्ह अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 12 आहे. नाउ to be give you the more clear idea about what is the exactly meaning of government and the grant. So basically government means the government agencies and the similar bodies, whether it may be a local or national or international, all these bodies are considered as a government. And when I say government grant, so in that case government grant is nothing but it is an assistance by the government, whether in cash or in kind, to help the enterprise for the past or future compliance with the certain conditions. जेव्हा सरकार एखाद्या उद्योगाला मदत करतं, अर्थसहाय्य करतं, त्यावेळेला मदत ही नेहमी कंडिशनल असते. म्हणजेच काय की तुम्ही जर हे सगळे कंप्लायन्सेस पूर्ण केले तरच सरकारची मदत तुम्हाला मिळेल, अन्यथा मिळणार नाही. आणि म्हणून गव्हर्नमेंट ग्रांट्स आर द गव्हर्नमेंट असिस्टन्स, and in that assistance government participation in ownership of the enterprises. आता या ठिकाणी आणखीन पुढे जाऊन जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 12 हे जे आहे ते हे अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 12 हे ऍप्लिकेबल बऱ्याच ठिकाणी होत नाही. तर कुठं होत नाही? फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट असिस्टन्स, ज्या ठिकाणी गव्हर्नमेंट असिस्टन्स असतो म्हणजेच काय तर अदर दॅन द फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट ग्रांट्स, म्हणजे टॅक्स हॉलिडे असेल किंवा बॅकवर्ड एरिया टॅक्स एक्झम्पशन इन नोटिफाईड एरिया असेल, अशा ठिकाणी गव्हर्नमेंट ग्रांटचं एक्झम्पशन किंवा गव्हर्नमेंट ग्रांटसाठीचा हा जो AS12 आहे तो ऍप्लिकेबल होत नाही. समजा सेंट्रल गव्हर्नमेंटनेच असं जाहीर केलं होतं की जे उद्योगधंदे जम्मू काश्मीरच्या एरियामध्ये स्थापन केले जातील अशा लोकांना टॅक्समधून एक्झम्पशन दिलं जाईल, तर हे उद्योगधंदे अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 12 मध्ये येत नाही, कारण त्यांना गव्हर्नमेंटने ग्रांट दिलेलं नाहीये. ऑलरेडी ते एरिया डिक्लेअर्ड बाय द गव्हर्नमेंट आहे, त्याच्यामुळे गव्हर्नमेंट असिस्टन्स हे त्यांना मिळाले, तुम्ही असं म्हणू शकत नाही. आणि दुसरं म्हणजे काय तर गव्हर्नमेंट पार्टिसिपेशन इन ओनरशिप ऑफ द एंटरप्राइज. जेव्हा सरकारने एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी केलेले असते किंवा त्या कंपनीची मालकी ही गव्हर्नमेंटकडे असते, अशा वेळेला त्या ठिकाणी गव्हर्नमेंटचा जो अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 12चा गव्हर्नमेंट ग्रांटचा जो रूल आहे तो रूल तिथे ऍप्लिकेबल होणार नाही. हे देखील आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता जो प्रश्न आहे महत्वाचा तो म्हणजे काय तर अकाउंटिंग ट्रीटमेंट कशी करायची. तर जेव्हा आपण अकाउंटिंग ट्रीटमेंट ऑफ गव्हर्नमेंट ग्रांट असं म्हणतो तेव्हा अकाउंटिंग ट्रीटमेंट करताना एक 2 अप्रोच आहेत. आता अप्रोचेस म्हणजे काय तर बऱ्याचदा असं असतं की सरकारकडून जेव्हा एखाद्या उद्योगधंद्याला पैसा मिळतो तेव्हा तो पैसा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये रेव्हेन्यू म्हणून मांडायचा का तुमच्याकडे असणाऱ्या असेटमध्ये मांडायचा का लायबिलिटीमध्ये मांडायचा हा प्रश्न आहे. आता मला तुम्ही सगळ्यांनी सांगा, समजा सरकारकडून 1 कोटी रुपयाची गव्हर्नमेंटची ग्रांट ही एखाद्या उद्योग व्यवसायाला मिळाली, तर ही ग्रांट कुठं रेकॉर्ड करायची? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये रेकॉर्ड करायची का बॅलन्स शीट मध्ये करायची? एनीबडी? तुम्ही उत्तर द्या बरं, बघूया आपण काय उत्तर देताय तुम्ही. हॅलो, कुठं लिहिली पाहिजे गव्हर्नमेंटची ग्रांट? हॅलो, बॅलन्स शीट मध्ये. बरं, बॅलन्स शीट मध्ये नेमकी कुठं लिहायची? असेट साईडला लिहायची की लायबिलिटी साईडला लिहायची? हॅलो, असेट साईडला. असेट साईडला. आणखीन कोणाचं काही वेगळं उत्तर आहे का? बोला बोला. तुम्ही जोपर्यंत चर्चा करणार नाही, डिस्कशन करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला हे समजणारच नाहीये की नक्की आपण काय शिकतोय ते. आय थिंक प्रॉफिट अँड लॉसला. ओके, आता बघा, गव्हर्नमेंटची ग्रांट आहे, आपण बिझनेस करून इन्कम मिळवलाय का? नो सर. नो सर. हा, म्हणजे आता एक प्रश्न असा येतो की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये आपण रेव्हेन्यूज रेकॉर्ड करतो, पण रेव्हेन्यू कोणते रेकॉर्ड करतो की जे रेव्हेन्यू आपल्याला बिझनेस इन्कम मधून मिळाले आहेत, म्हणजे बिझनेस करून जो इन्कम आपण मिळवलाय त्यातून जो रेव्हेन्यू मिळालाय तो आपण बऱ्याचदा P&L अकाउंटला मांडत असतो, बरोबर आहे. आता गव्हर्नमेंटची ग्रांट ही तर आपण कुठल्याही प्रकारचं अशा काही व्यवसाय करून मिळवलेली नाहीये, बरोबर आहे. मग अशाच प्रकारे
दोन व्यक्तींमध्ये किंवा दोन अप्रोचेसमध्ये फरक आहे. त्यातला जो पहिला अप्रोच आहे तो पहिला अप्रोच आहे की तो म्हणजे कॅपिटल अप्रोच. तर बरेच कॅपिटल अप्रोच नुसार असं बरेच लोक ट्रीट करतात की ह्या अप्रोच नुसार गव्हर्नमेंटची ग्रांट ही शेअर होल्डर्स फंड म्हणून लायबिलिटी साईडला ट्रीट केली जाते. आता याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देतो की शेअर होल्डर्स फंड मध्येच का, कारण की हा पैसा कुणी दिलाय, सरकारने दिलेला आहे. सरकार जेव्हा तुम्हाला पैसे देते तेव्हा ते काहीतरी कारणासाठी पैसे देत असतं. समजा जर तुम्ही ते पैसे त्या कारणासाठी नाही वापरले तर तुम्हाला ते पैसे परत गव्हर्नमेंटला द्यावे लागतील, बरोबर आहे. मग जर तुम्हाला ते पैसे सरकारला परत द्यावे लागत असतील तर ते तुमची लायबिलिटी आहे. मान्य आहे का सगळ्यांना? येस सर. म्हणून सर. कॅपिटल अप्रोच नुसार ते काय म्हणतात, तर सरकारने तुम्हाला जो पैसा दिलेला आहे तो पैसा तुम्ही शेअर होल्डर्स फंड मध्ये लायबिलिटी साईडला रेकॉर्ड केली पाहिजे. आणि हा कोणता अप्रोच आहे तर कॅपिटल अप्रोच आहे. आता इफ द ग्रांट इज इन द नेचर ऑफ प्रमोटर्स कॉन्ट्रीब्युशन दॅट इज इट इज गिवन. जर का ग्रँट ही तुम्हाला अशा पद्धतीने मिळाला असेल की हे प्रमोटरचं कॉन्ट्रीब्युशन म्हणून जर तुम्हाला ग्रँट मिळाले असेल तर प्रमोटरचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे कॅपिटल आहे आणि म्हणून ते शेअर होल्डर्स फंड मध्ये रेकॉर्ड केलं पाहिजे. आता समजा जर गव्हर्नमेंट ग्रँट तुम्हाला अशी मिळालेली असेल की त्याच्यामध्ये असं म्हटलेलं की नो रिपेमेंट ऑफ ग्रांट इज एक्सपेक्टेड, देन द ग्रांट शुड बी रेकॉर्डेड ॲज पर द कॅपिटल अप्रोच. जर सरकारने तुम्हाला ग्रँट दिली असेल आणि ते म्हटले असतील की आम्ही तुमच्याकडून ही ग्रँट परत घेणार नाहीये, याचा तुम्ही कसा वापर करायचा तशा पद्धतीने वापर करा, तर अशा वेळेला कॅपिटल अप्रोच असं म्हणतो की मिळालेले पैसे हे शेअर होल्डर्सच्या फंडमध्ये ॲज अ लायबिलिटी म्हणून रेकॉर्ड केले पाहिजेत आणि ते कॅपिटल अकाउंटला कॅपिटल रिझर्व्ह मध्ये ट्रीट केले पाहिजेत की शेअर होल्डर्सचा फंड आहे म्हणून. आलं लक्षात? तर हा एक अप्रोच आहे. आता दुसरीकडे दुसरा एक अप्रोच काय, तर तो अप्रोच आहे तो म्हणजे इन्कम अप्रोच. इन्कम अप्रोच मध्ये काय सांगितलं जातं तर अंडर दिस अप्रोच द ग्रांट इज टेकन टू द इन्कम स्टेटमेंट ओव्हर वन ऑर मोर पिरियड्स. आता तुम्हाला माहिती आहे की गव्हर्नमेंटची ग्रँट मिळताना बऱ्याचदा एकत्र पण मिळते आणि टप्प्याटप्प्याने पण मिळते. जर का ग्रँट तुम्हाला टप्प्याटप्प्याने मिळत असेल तर ती तुम्ही लायबिलिटीमध्ये रेकॉर्ड न करता ती तुम्ही तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये रेव्हेन्यू स्टेटमेंट जे आहे आपलं इन्कम साईड जे आहे ते इन्कम साईडला रेकॉर्ड केली पाहिजे. कारण की द ग्रांट मे नॉट बी ग्रॅटिट्युअस टू अस अँड इट अर्न थ्रू द कंप्लायन्स ऑफ दी सर्टन कंडिशन्स. इथं काय म्हणतात, आपण काहीतरी कंडिशन्स पूर्ण केलेल्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला ती ग्रँट मिळालेली आहे आणि म्हणून ती आपण इन्कम म्हणून ट्रीट करायची इथे. Because these grants may be taken to the profit and loss account and it can be matched with the associate cost which are grant is intended to compensate. For example, जर तुमच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारने जर काही ग्रँट दिली असेल तर ती तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड करावी आणि त्या कर्मचाऱ्यांवरती जो तुम्ही खर्च करणार आहे तो खर्च तुम्ही त्या ग्रँटमधून मायनस करावा. हा इन्कम अप्रोच असं सांगतो. आता this approach is again based on the argument that as per the taxes payable to the government are treated as expenses and the grant should be treated as income. ते म्हणतात की तुम्ही जो खर्च करणार आहे तो खर्च तुम्ही इन्कम टॅक्स मधून मायनस करणार आहे. मग ग्रांट मधून जर झालेला खर्च तुम्ही मायनस करणार असाल तर त्याच्यावरती तुम्हाला इन्कम टॅक्स भरावा लागेल आणि मग जर तुम्हाला त्याच्यावरती इन्कम टॅक्स भरावा लागत असेल तर अशा केसेसमध्ये मिळालेली ग्रांट ही तुम्ही इन्कम म्हणून ट्रीट करायची आहे. आलं लक्षात? तर असे दोन अप्रोचेस आहेत. एक अप्रोच म्हणतो की त्याला तुम्ही कॅपिटल म्हणून ट्रीट करा आणि ते तुम्ही शेअर होल्डर्स फंड मध्ये ऍड करा. दुसरा अप्रोच असं म्हणतो की नाही, तुम्ही त्याला इन्कम म्हणून ट्रीट करा आणि ते रेव्हेन्यू स्टेटमेंट मध्ये ऍड करा. आता हे दोन्ही अप्रोचेस बरोबर आहेत. म्हणजे काही कंडिशन मध्ये तुम्हाला ती शेअर होल्डर्स फंड मध्ये रेकॉर्ड करावी लागेल तर काही कंडिशन मध्ये तुम्हाला इन्कम अप्रोच नुसार तुम्हाला ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये देखील रेकॉर्ड करावी लागेल. आता पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे रेकग्निशन ऑफ गव्हर्नमेंट ग्रांट. तर मिळालेली ग्रांट ही तुम्हाला मिळालेली आहे याचं रेकग्निशन तुम्ही कसं करणार? याच्यासाठी गव्हर्नमेंट ग्रांट शुड बी रिकग्नाइज ओनली इफ देर इज अ रिझनेबल अश्युरन्स. जर तुम्हाला सरकारकडून अशा प्रकारची शाश्वती मिळाली असेल की हे पैसे आम्ही तुम्हाला देणार आहोतच तर आणि तरच तुम्ही त्याच्या ज्या काही टर्म्स आणि कंडिशन्स असतील त्या टर्म्स आणि कंडिशन्स तुम्ही पूर्ण करायच्या आहेत आणि त्या कंडिशन्स पूर्ण केल्यानंतर जेव्हा तुम्हाला गव्हर्नमेंट ग्रांट मिळेल तेव्हाच ती गव्हर्नमेंट ग्रँट मिळाली असं तुम्ही म्हणू शकता. इथे बघा, ओनली रिसिप्ट ऑफ अ ग्रांट इज नॉट इन्क्लुसिव्ह एव्हिडन्स दॅट द कंडिशन्स अटॅच टू द ग्रांट हॅव बीन ऑर विल बी फुलफिल्ड. तुम्हाला पैसे मिळाले म्हणजे ती ग्रँट तुमची झाली असं नाही.
तुम्हाला ग्रँट मिळाली म्हणजे जोपर्यंत तुम्ही त्याचा कंप्लायन्स पूर्ण करत नाही तोपर्यंत ती पूर्णपणे तुम्हाला मिळाली असं त्या ठिकाणी म्हणता येणार नाही. तुम्ही सगळ्याच्या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन जेव्हा पूर्ण करताल तेव्हाच ती गव्हर्नमेंटची ग्रँट तुम्हाला मिळाली असं आपण ट्रीट करू शकतो. आता आपण पाहूया की वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही गव्हर्नमेंट ग्रांट्स आहेत त्या गव्हर्नमेंट ग्रांट कुठल्या कुठल्या प्रकारच्या असतात. तर बेसिकली गव्हर्नमेंट ग्रांट ह्या दोन प्रकारच्या आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे नॉन मॉनिटरी गव्हर्नमेंट ग्रांट्स. आता नॉन मॉनिटरी गव्हर्नमेंट ग्रांट्स म्हणजे काय की ज्या ग्रँट इन द फॉर्म ऑफ असेट, फॉर एक्झाम्पल प्लांट अँड मशिनरी असेल किंवा लँड अँड बिल्डिंग असेल, तर अशा प्रकारच्या फॉर्ममध्ये जेव्हा गव्हर्नमेंट तुम्हाला सहकार्य करतं तेव्हा त्या ग्रँटला आपण नॉन मॉनिटरी गव्हर्नमेंट ग्रांट्स असं म्हणतो. आणि जर सरकारने नॉन मॉनिटरी ग्रँट जर दिलेल्या असतील त्या पण कन्सेशनल रेटमध्ये दिलेल्या असतील तर अशा वेळेला ज्या ॲसेट्स आहेत ह्या ॲसेट्स आपण रिकग्नाइज केल्या पाहिजेत किंवा त्या अकाउंटेड केल्या पाहिजेत की त्याची ॲक्विजिशन कॉस्ट. फॉर एक्झाम्पल, इफ द गव्हर्नमेंट हॅज गिवन अ लँड ऑफ रुपीज 60 lakh at a concessional rate of rupees 10 lakh, then this land will be accounted for 10 lakh rupees only. जर सरकारने 60 लाख रुपयाची जागा जर तुम्हाला 10 लाख रुपयात कमी पैशात दिली असेल तर अशा वेळेला तुम्हाला पैसे दिलेत का नाही दिले, नॉन मॉनिटरी ग्रँट दिलेली आहे, मग तुम्ही 10 लाख रुपयेच तुमच्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये त्याची व्हॅल्यू रेकॉर्ड करायची आहे. आणि इफ द ग्रांट इज गिवन ॲट फ्री ऑफ कॉस्ट देन सच ॲसेट्स विल बी रेकॉर्डेड ॲट नॉमिनल व्हॅल्यू. जर ती तुम्हाला फुकट दिली असेल तर त्याची जी काही नॉमिनल व्हॅल्यू असेल ती नॉमिनल व्हॅल्यू तुम्ही तुमच्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड करायची आहे. आता दुसऱ्या प्रकारचे जे ग्रांट असतात त्या ग्रांट म्हणजे काय असतात तर मॉनिटरी ग्रांट्स असतात. सो मॉनिटरी ग्रांट्स दे आर ग्रांट्स विच आर रिलेटेड टू द डेप्रिसिएबल फिक्स असेट्स. ज्या मॉनिटरी ग्रांट असतात त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे काय की ग्रांट्स विच आर रिलेटेड टू डेप्रिसिएबल फिक्स असेट, म्हणजे ज्या असेटवरती आपण डेप्रिसिएशन चार्ज करू शकतो अशाशी संबंधित ज्या मॉनिटरी ग्रांट्स तुम्हाला मिळतात तर त्याची जी अकाउंटिंग ट्रीटमेंट आहे ती आपण दोन प्रकारे करतो. नंबर वन, जी ग्रांट तुम्हाला मिळालेली आहे ती ॲज अ डिडक्शन फ्रॉम द ग्रॉस व्हॅल्यू ऑफ असेट, ही तुमच्या बुक व्हॅल्यूमधून तुम्हाला मिळालेली ग्रांट ही मायनस करावी लागेल. And when the grant is equal to the cost of asset, then asset should be shown in the balance sheet at the nominal value. जर तुम्हाला 10,000 रुपयाची ग्रँट मिळाली असेल एखाद्या ॲसेटसाठी आणि त्याच्यावरती डेप्रिसिएशन पण जर 10,000 असेल तर अशा केसेसमध्ये आपण त्याची जी नॉमिनल व्हॅल्यू आहे ती आपण बुक व्हॅल्यूमध्ये मेन्शन केली पाहिजे. आणि सेकंड, ग्रांट्स आर बिंग ट्रीटेड ॲज द डिफर्ड इन्कम. डिफर्ड म्हणजे काय तर टायमिंग डिफरन्स, आलं लक्षात. तर बऱ्याचदा तुम्हाला जी मिळालेली मॉनिटरी ग्रँट आहे ती डिफर्ड इन्कम म्हणून सुद्धा आपल्याला ट्रीट करावी लागते. त्याचं रिझन असं आहे की रिकग्नाइज these types of grants are recognized in the profit and loss account on a systematic and rational basis over the useful lives of the assets. एखादी ॲसेटसाठी जर तुम्हाला ग्रँट पहिल्या वर्षी थोडी, दुसऱ्या वर्षी थोडी, तिसऱ्या वर्षी थोडी अशा पद्धतीने जर तुम्हाला ग्रँट मिळत असेल तर त्याला डिफर्ड इन्कम असं म्हणतात, कारण की तो ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तुम्हाला मिळणार आहे आणि म्हणून त्याला तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आपल्याला रेव्हेन्यू म्हणून त्याला ट्रीट करावं लागेल. आणि जसं जसं प्रपोर्शनमध्ये तुम्हाला तो ग्रँट मिळालेली आहे तशी तशी ग्रँट त्या ॲसेटमधून त्याची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू आपल्याला मायनस करावी लागेल. आता यातला दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे गव्हर्नमेंट ग्रांट्स विच आर रिलेटेड टू नॉन डेप्रिसिएबल ॲसेट्स. अशा पण काही ग्रांट्स असतात की ज्या ग्रँट तुम्हाला नॉन डेप्रिसिएबल ॲसेटसाठी गव्हर्नमेंटकडून दिल्या जातात. सो त्या केसमध्ये नॉन डेप्रिसिएबल ॲसेट्स, फॉर एक्झाम्पल लँड असेल, सो द अमाऊंट ऑफ लँड शुड बी क्रेडिटेड टू कॅपिटल रिझर्व. And if the conditions are attached to the grant, then these conditions have to be fulfilled. If the conditions attached to the grant are yet to be fulfilled, in that case, grant should be credited to income over the period over which the cost of meeting such obligations is charged to the income. जर तुम्ही ऑब्लिगेशन पूर्ण केले असतील तर मात्र ती ग्रांट जी तुम्हाला मिळालेली आहे नॉन डेप्रिसिएबल ॲसेटसाठी तर ती ग्रांट तुम्ही कॅपिटल रिझर्वला ट्रान्सफर करायची. परंतु ती ग्रांट मिळालेली आहे परंतु तुम्ही त्याचे काही ऑब्लिगेशन्स अजून पूर्ण केले नाही आहेत, कंडिशन्स पूर्ण केले नसतील तर अशा वेळेला ती ग्रांट मात्र तुम्ही इन्कम स्टेटमेंटमध्ये रेव्हेन्यू म्हणून दाखवली पाहिजे आणि त्या रेव्हेन्यूमधून त्याच्या संबंधी जे तुम्हाला ऑब्लिगेशन पूर्ण करायचे ते ऑब्लिगेशन पूर्ण करण्यासाठी जो खर्च तुम्हाला येणार आहे तो खर्च तुम्ही त्या इन्कम मधून चार्ज केला पाहिजे. आणि द बॅलन्स ऑफ डिफर्ड इन्कम इट शुड बी डिस्क्लोज सेपरेटली इन द फायनान्शियल स्टेटमेंट. आणि जो काही त्यातला बॅलन्स राहील तो बॅलन्स तुम्ही सेपरेटली फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये तुम्हाला दाखवावा लागेल. नाव नेक्स्ट आय एम गोइंग टू टॉक अबाउट द रेव्हेन्यू ग्रांट्स. द गव्हर्नमेंट ग्रांट्स विच आर रिलेटेड टू रेव्हेन्यू इट शुड बी रिकग्नाइज
on the systematic basis in the profit and loss statement, because recognition should be spread over the period and it is necessary to match them with the related cost which the grant is intended to compensate. ज्या कारणासाठी तुम्हाला ती ग्रांट दिलेली आहे ते कारण पूर्ण होईपर्यंत तुम्ही त्या ग्रांटमधून खर्च करू शकता आणि तो खर्च तुम्ही त्या इन्कमच्या अगेन्स्ट त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये चार्ज पण करू शकता. आता बऱ्याचदा असं असतं की रिफंड ऑफ गव्हर्नमेंट ग्रांट्स, काही ग्रांट्स तुम्हाला अशा प्रकारे मिळतात की ज्या ग्रांट तुम्ही जर कंडिशन नाही पूर्ण केली तर त्या तुम्हाला पुन्हा एकदा गव्हर्नमेंटला माघारी द्याव्या लागतात. तर अशा ग्रांटला आपण काय म्हणतो, रिफंड ऑफ गव्हर्नमेंट ग्रांट्स. Government grant become refundable because of non-fulfillment of the conditions which are attached to that particular grant. आणि refund of grant जेव्हा तुम्ही करता तेव्हा refund of grant should be accounted for. Number one, the refund of grant which is related to revenue. जर revenue शी related तुम्हाला grant मिळाली असेल तर ती तुम्हाला refund करावी लागू शकते. If the amount of refund should be adjusted against any unamortized deferred government grants, if any remaining balance amount of refund should be charged to the profit and loss account as extraordinary item. जर का तुमच्याकडे काही पैसे शिल्लक राहिले असतील ग्रांट मधले आणि ते तुम्ही दुसऱ्या कुठल्याही हेडखाली चार्ज करू शकत नसाल तर अशा वेळेला मात्र ती जी ग्रांट आहे ती तुम्हाला एक्स्ट्राऑर्डिनरी आयटम म्हणून तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये तुम्हाला ट्रीट करावी लागेल. सेकंड आहे ते म्हणजे रिफंड ऑफ ग्रांट रिलेटेड टू स्पेसिफिक ॲसेट. जर एखाद्या स्पेसिफिक ॲसेटसाठी तुम्हाला ग्रांट मिळाली होती परंतु त्यातले काही पैसे शिल्लक राहिलेले आहेत तर अशा वेळेला when the grant was received, it was deducted from the gross value of the asset and the accounting treatment will be done, but the refundable amount should be recovered by the increasing book value of the asset, and depreciation on that revised book value should be provided proportionately over the residual life of the asset. When the grant is being received, it was treated as the deferred income. The treatment is a refundable amount and it should be adjusted with the unamortized deferred income. याचा अर्थ असा आहे की जेव्हा गव्हर्नमेंट ग्रांट तुम्हाला मिळाली होती तेव्हा गव्हर्नमेंट ग्रांट मिळाल्यानंतर ती एका स्पेसिफिक ॲसेटसाठी मिळाली होती. तर जर त्या स्पेसिफिक ॲसेटसाठी तुम्हाला ग्रांट मिळाली असेल ओव्हर द पिरियड तर अशा वेळेला ओव्हर द पिरियड त्या ॲसेटची जी बुक व्हॅल्यू आहे त्या बुक व्हॅल्यूनुसार तुम्ही त्याचा जो काही खर्च पण आहे तो खर्च त्या प्रपोर्शनमध्ये तुम्हाला चार्ज करावा लागेल आणि जी व्हॅल्यू तुमच्याकडे शिल्लक राहील ती शिल्लक राहिलेली व्हॅल्यू तुम्हाला गव्हर्नमेंटला परत करावी लागेल. आता यातला जो तिसरा प्रकार आहे तो म्हणजे गव्हर्नमेंट ग्रांट रिसिव्ड इन द नेचर ऑफ प्रमोटर्स कॉन्ट्रीब्युशन विच इज क्रेडिटेड टू द कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. जी ग्रांट तुम्हाला प्रमोटरचं कॉन्ट्रीब्युशन म्हणून मिळालेली होती तर अशा ग्रांटला सुद्धा तुम्हाला बऱ्याचदा रिफंड करावा लागू शकतो आणि जर तुम्ही ही रिफंडेबल अमाऊंट जर तुम्ही रिफंड केली असेल तर ते तुम्हाला तुमच्या कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटमधून मायनस करावे लागेल. कारण जेव्हा अशी अमाऊंट तुम्हाला मिळते तेव्हा ती कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटला क्रेडिट केली जाते आणि जेव्हा अशी ग्रांट तुम्हाला परत करावी लागते अशा वेळेला त्याला तुम्हाला कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटला डेबिट करावं लागेल. आता हे जे गव्हर्नमेंट ग्रांट बद्दल आपण पाहिलं तर या गव्हर्नमेंट ग्रांटचं काही डिस्क्लोजर पण आपल्याला द्यावं लागतं. डिस्क्लोजर द्यावं लागतं म्हणजेच काय तर अकॉर्डिंग टू अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 12 the accounting policies which are adopted for the government grants, it should include the method of presentation in the financial statement. म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारे तुमचं अकाउंटिंग प्रिपेअर करणार आहात, तुम्ही ते कशा प्रकारे प्रेझेंट करणार आहात याचं एक स्टेटमेंट तुम्हाला देणं गरजेचं आहे. आणि नंबर 2 म्हणजे द नेचर अँड एक्सटेंट ऑफ ग्रांट रिकग्नाइज इन द फायनान्शियल स्टेटमेंट. इट शुड इन्क्लूड ग्रांट फॉर नॉन मॉनिटरी असेट्स गिवन ॲज अ कन्सेशनल रेट ऑर फ्री ऑफ कॉस्ट. जर सरकारने तुम्हाला नॉन मॉनिटरी ग्रांट दिली असेल, कन्सेशनल रेट वरती एखादी बिल्डिंग दिली असेल, लँड दिली असेल किंवा तुम्हाला एखादं अर्थसहाय्य केलं असेल किंवा फुकट तुम्हाला एखादी गोष्ट गव्हर्नमेंटकडून मिळाली असेल तर याचा सुद्धा तुम्हाला सेपरेटली डिस्क्लोजर तुमच्या फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये तुम्हाला करणं गरजेचं आहे. आय होप एव्हरीबडी हॅज गॉट अन आयडिया अबाउट व्हॉट इज मीन बाय गव्हर्नमेंट ग्रांट अँड हाऊ टू डू अन अकाउंटिंग ट्रीटमेंट फॉर द गव्हर्नमेंट ग्रांट्स. एनीबडी हॅव्हिंग एनी डाऊट? Hello? Hello, am I audible? Hello? Yes, sir. No doubt. Anybody wants to ask me any question, any curiosity, anything that you wish to share with us? Hello, somebody saying something, please say.